तर इथे मी आवडलेला आहे जीन्स आणि कुर्ती घातली शॉर्ट. वाव. तर बघू शकता असं गेट आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. कमळ आहे कमळाचं आणि कमळ सुद्धा आणले कळी. तुम्ही बघू शकता कळी. आणलं इतकं मिस करेल तो. इथे कॉफी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनेल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज गेली ती मी मस्त 5:30ला, लवकर गेलीच जरा. नाही तर रोज थोडा खूप अंधार असतो. तर किती पावणे म्हणजे 5:40 जाते वगैरे. पण आज मी 5:20 की 27 म्हणजे निघाली होती. आणि पुढे गेल्यानंतर उजेड पडलाच. पण कसं सकाळी सकाळी खूप अंधार असतो 5-5:30ला. कधी कधी वैभव असले की मग माझ्यासोबत अंधार रस्त्यापर्यंत येतात. आणि तिथून मेन रोड असतो ना, तिथून मी एकटी जाते. कारण तिथून भरपूर असतात चालणारे. तर पण आज मी एकटीच होती म्हणून गेली आणि मस्त फिरून आली, छानपैकी फ्रेश झाली. आणि स्वयंपाक पण केलाय. विहान गेला स्कूलला, त्याची एक्झाम चालू आहे. त्याला डायग्राम शिकवत होती मी. तर त्याला ना बाकी नेम वगैरे सगळे येतं, पण अशी डायग्राम येतच नव्हती. तर त्याला मी शिकवली, हे त्याने काढली ही. तर फुलाची आज सायन्सचा पेपर आहे त्याच्यामुळे. तर आता इतक्यात गेला तो आणि मस्त त्याला शिरा करून दिला छानपैकी. आणि बटाट्याची भाजी, चपात्या, डबा दिलेला आहे. तो गेला. कियाला आज काय पाठवणार नाही, कारण आज जायचंय वैभव सोबत इगतपुरीला. तर वैभव येत आहे थोड्या वेळाने हॉस्पिटलमधून. आणि मग इगतपुरीला जायचंय, काम आहे त्यांचं. तर त्यांना म्हटलं तुमचं काम झालं की आपण इगतपूरच्या आसपासचं काही असेल ना मस्त जाऊ फिरण्यासाठी. तर मग डबा करून घेते मी आणि मस्त तिथे बसून जेवणार. तर असा प्लॅन आहे आजचा. पण विहान असणार नाही आज आमच्या सोबत, कारण विहान स्कूलमधून येईल, तो क्लासला जाईल. त्याच्यामुळे तो तर काय आज असणार नाही. फक्त कियाला आज मी पाठवत नाहीये. तर आता पटापट घर आवरून घेणार, टिफिन भरून घेणार आणि माझं स्वतःच आवरणार. कियाला जेवण देऊन इथंच जेवण देऊन देणार. आणि बघू आता इगतपुरीकडे तुम्हाला माहिती छान वातावरण असतं, मस्त फॉग सिटी म्हणतात त्याला. तर तिकडे पाऊस पडतोच. नाशिकमध्ये नाही पडत, पण तिथे रेग्युलर पाऊस पडतोच. तर त्याच्यामुळे म्हटलं चला, वैभव बोलले मी जातोच आहे, तुम्हाला घेऊन जातो म्हणे. तर ते आता हॉस्पिटलमधून येतील आणि घेऊन जातील. तसं तसं मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार. आणि हो, डिशवॉशर बद्दल कमेंट केलेली की पूर्ण डिशवॉशरचा रिव्ह्यू द्या, म्हणजे पूर्ण दाखवा, डेमो दाखवा की भांडे कसे लावता तुम्ही किंवा काय. तर मी ना सगळं तुम्हाला दाखवणार की त्याच्यात भांडे कोणते चालतात आणि कोणते नाही चालत. आणि ते म्हणजे खूप युजफुल आहे का डिशवॉशर आपल्यासाठी, ते सुद्धा सांगणार मी व्हिडिओमध्ये. म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढचा एखादा ब्लॉग करेल ना मी डिशवॉशर बद्दलच पूर्ण करणार आहे. त्याच्यामध्ये महिन्याला काय लागतं, किती खर्च आहे आणि कशी भांडे निघतात, किती भांडे बसतात, त्याची साफसफाई कशी करतात, ते सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे, व्लॉगमध्ये देणार आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला डिशवॉशर घ्यायचा असेल तर उपयोगी आहे व्हिडिओ. तर करेलच मी एक दिवस तो, म्हणजे एक दिवस नाही, उद्या किंवा परवा करेल मी. इथे माझा चहा पण रेडी झालेला आहे. मी सकाळीच ब्लॉग सुरू करणार होती वॉकिंगला गेलेली तेव्हा, पण म्हटलं पटापट घरी जाऊ द्या आणि मग सुरू करेल. आई घरी गेल्या म्हणजे आल्यानंतर मी सगळं पहिल्यांदा माझं स्वतःचं आवडलं, फ्रेश झाले आणि मग पटकन स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाला आणि आता इथे माझा चहा. चला आता डायरेक्ट नंतर आवडलं की बोलते तुमच्याशी. तर इथे मी आवडलेला आहे जीन्स आणि कुर्ती घातली शॉर्ट, बघू शकता. समजा मंदिर वगैरे असलं, कुठे जायचं टाकीला, तर कुर्ती पण पाहिजे, वेस्टर्न पण पाहिजे, कुर्ती पण पाहिजे. म्हणून मी हा वेअर केला. कसं सांगता येत नाही कधी कुठे जातो, कारण अजून प्लॅन ठरलेला नाही कुठे जायचं. तर इथे केरळासाठी दूध पोळी केलेली आहे. ते थांब, काढते नंतर थांब. हा घालते, अजून केस विंचरायचे.
तर कियाला ना इथे दूध पोळी देते मी पटकन चालू. इथेच बसवलं तिला. आज स्कूलला नाही गेली कियाला? तर अशी कुर्ती कशी बेस्ट असते, म्हणजे कुठे पण आपण मंदिरात जरी गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही कुर्तीला. कारण इंडो वेस्टर्न लुक दिसतो आपला. केस मी अशीच विंचरून घेतले, नंतर विंचरले नीट, कारण बघू शकता नीट काय विंचरले नाहीये. तर मी ड्रेस चेंज केला, थोडा वेगळा घातला. म्हटलं चला वेगळा घालू काहीतरी, कारण जेवणारे पिकनिक सारखंच होणार. तर बघू शकता इथे डेनिमचं स्कर्ट घातलेलं आहे आणि असा टी शर्ट घातलाय लूज, काय म्हणतो आपला, काय म्हणतात त्याला, शॉर्ट टी शर्ट घातलेला आहे. आणि तेच त्या दिवशी मी झुडिओतून मेकअप घेतलं होतं, तर कसं यूज करायचं तुम्हाला दाखवते. बघू शकता असं आहे, फक्त चिकला लावून घ्यायचं. आता इथे दिसणार नाही, उन्हामध्ये चमकेल. उन्हात चमकेल ते तुम्हाला दाखवते नंतर. माझ्याकडून नेहमी होतं, वस्तू पडतातच माझ्याकडून. तर हे नेहमी मी माझ्या पर्समध्ये ठेवणार. आणि हे आहे आय शॅडो. तर बघू शकता हा कलर आहे, काय म्हणता, क्रीम N01 शेड आहे. तर झालेला आहे फायनल मेकअप. तर असा माझा लुक आहे आजचा कॉस्ट्यूम. कसं वाटलं ते नक्की सांगा. चला आता वैभव पण येतील आणि मग निघू. आणि पर्स इतकी सुंदर तुम्हाला दाखवते. डोळे बघू शकता मस्त चमकतात ते, आणि उन्हात गेल्यावर चमके इथे जास्त झाला. तर तुम्हाला माझी पर्स दाखवते. तर बघू शकता अशी पर्स आहे. केवढा आवाज कमी कर, मुलांना इतका आवाज असतो ना मोबाईलचा, आवाज कमी कर. तर अशी पर्स आहे, मी ती शोधली होती गोव्याला. बापरे किती त्याच्यासाठी आम्ही किती फिरलो होतो. एक ठिकाणी एकदम जास्त सांगत होते प्राइस, पण तिथं नाही घेतली. अजून खूप दुकानं शोधले तेव्हा मला मिळाली. तर ही आय थिंक 700 की 750 रुपयाला मिळालेली आहे. ज्यूटची आहे. तर अशी पर्स, आणि त्याच्यामध्ये बघू शकता असं आहे. म्हणजे अजून एक कशी पर्सचं ते हेच आहे, ते आपण क्लोज पण करू शकतो, अशी पण घेऊ शकतो आणि सिंगल पण घेऊ शकतो. तर याच्यात मी माझं फक्त ना काय घेते मी, याच्यात घेते मी माईक, आवर्जून माईक घेते. कारण तुम्ही म्हणता आवाज खूप खराब येतो वगैरे. हे मेकअपचं थोडंसंच घेतलं, हे एवढंच घेतलं. आणि चार्जर घेणार. आणि माईक माझं तुम्हाला दाखवते कसं आहे. खूप जण म्हणता माईक आहे का नाही तुझ्याकडे, आहे का नाही. तर माझ्याकडे ना बोयाचं माईक आहे, बघू शकता असं. तर हे आहे माझं माईक.
ब्लॉगर साठी खूप जरुरी असतं. सध्या तर हेच घेतलेलं आहे बोयाचं. वैभवने घेऊन दिलं होतं माझ्या बर्थडे गिफ्टला की अॅनिव्हर्सरीला घेऊन दिलं होतं. असं लावून घेतलं ना झालं. तर पहिल्यांदा मी माईक घेतलं कारण तिकडे खूप हवा असते त्याच्यामुळे. तर इथे आहे माझी पर्स आणि इथे आहे माझा लुक असा बघू शकता. आणि इथे घेतलेलं आहे बॅग मध्ये टिफिन आणि बसायचं घेतलेलं आहे. चला विहान नाही फक्त आज आमच्या सोबत. आता निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. तर आता आम्ही इथे आलेलो आहे सिव्हिल हॉस्पिटल. तर वैभवची कागदपत्र काहीतरी घ्यायची तिथे. तर कागदपत्र घ्यायची काहीतरी तेच लागणार आहे इगतपुरीला कुठेतरी. तर त्याच्यासाठी आलोय सिव्हिलला. आणि मध्येच पाऊस पडतो मध्येच ऊन पडतंय. कियारा इथे मस्त आराम करते हो ना कियारा. आणि तुम्ही निघालो. तर इगतपुरीचं वातावरण इतकं सुंदर असतं ना म्हणजे तिकडे गेल्यानंतर इतकं भारी वाटतं. तर मग का नाही मी चान्स सोडला नाही आणि म्हटलं तुला मी पण येते आणि म्हणून मग कियाराला पण पाठवलं नाही मी. तर चला तुम्हाला पण मस्त दाखवते तिकडचं व्ह्यू आणि वातावरण. आम्ही आलोय आणि इथे आले वैभवचं काम इथे आहे इगतपुरीच्या ह्याच्यामध्ये. तर त्यांचं काम झालं की मग जाऊ चहा प्यायचा आहे आधी आणि मग कुठे जायचं ठरलं नाही अजून आमचं. बघू आता. हे बापरे काय चावलं मला ग. मुंगी चावली का काय. लाल झालंय. आणि पाऊस येतोय केरामध्ये बाहेर जायचं तुम्हाला दाखवते बघू शकतो. पाऊस ना नको ना भिजून जाऊ आपण. नाही थोडासाच पाऊस आहे भिजू आपण. नाही हो थोडासाच पाऊस आहे नको. नाही जायचं थांब थोडस मग जाऊ. थोडं 5-1 मिनिट थांब. तर इथे वैभवचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे एका छान ठिकाणी. तर इतकं भारी ठिकाण आहे मला कधीची इच्छा होती बघायची. तर आता आहे आपण इगतपुरीमध्येच हे ठिकाण आहे. तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेलच कोणतं ठिकाण आहे. इतकं सुंदर आहे मला कधीची इच्छा होती बघू. तर इथूनच गेट दिसतोय बघू शकता. तर आपण आलेलो आहे म्यानमार गेटला. त्याच्या मागचा व्ह्यू तर इतका सुंदर होता ना. पावसाळ्यात बघण्यासारखा हा व्ह्यू आहे. जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असणार किंवा मुंबईला राहत असणार तर तुम्हाला खूप छान व्ह्यू भेटणार आहे. इथे पॉइंट भेटणार आहे. तर बघू शकता आता आलेलो आहे आपण म्यानमार गेटला. या हे धम्म तपोवन आहे ना. मी आलेलो इगतपुरीच्या म्यानमार गेट मध्ये बघू शकता. गेट बघण्यासाठी तर जवळच होतं हॉपीच्या जवळ आणि वैभव अजून का थोडा वेळ आहे म्हटलं चला बघून येऊ. तर बघू शकता असं किती सुंदर लोक किती छान डोंगरीचा व्ह्यू दिसते. कियारा तर बघू शकता हा गेट असा आहे. तर बघू शकता असं गेट आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. इथे असं हा इथून एक छान येईल ना.
बघू शकता आणि इकडे असा व्ह्यू आहे. कियारा कसं आहे? छान आहे. गेट आहे आणि तुम्ही म्यानमार गेट आणि ह्या साईडला चला. इथे पुस्तक आणि सिडी स्टोरीचं आहे आणि ते बघू शकतो स्तंभ. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. कियाराने माझा व्हिडिओ काढला हो ना कियारा. And their songs intertwine ए मशरूम trees that कसा मशरूम आहे बघ. knotted in time by nature's hand. मस्त आहे ना व्हिडिओ. व्हिडिओ काढायला छान आहे इकडे. On the forest floor फर्स्ट टाइम आली मी तर आम्ही opens तसं बघितलं ना. through an ancient door. The silence तुम्ही पण फर्स्ट टाइम आले ना. yet brimming with sound. तेव्हा वेगळाच क्लास घेतला असेल ना तुझ्या Solitude. व्ह्यू आहे. सुंदर बघू शकता. Whispering pines, sing me your tune, caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. अशा प्रकारे मस्त छान गार्डन व्ह्यू आहे आणि पावसाळ्यात खरंच छान वाटतं यायला. आणि तो गेट आहे ना असंच मस्त आहे म्हणजे मेन पॉइंट तो फोटो. चल खूप पाऊस येणार आहे. चल गेटच्या खाली चला.
पाऊस आलाय. चल. तर मस्त बघून झालंय मध्ये. आणि तिकडे पुढे गेलं की मेडिटेशन साठी आहे, तिथे नो एंट्री असते. पण मग जास्त करून गेट वगैरे मागच्या मागे इतकं धुकं आलेलं छान. आणि असा गेट आहे. खूप छान छान व्हिडिओ काढले, फोटोज काढले. आता बघून झालेलं आहे आमचं. बघू शकता इथे तिकीट काउंटर आहे. किती आहे तिकीट याचं? हा तिथे तिकीट नाही, फक्त हे करायचे. पाऊस आला बापरे. आपल्याला मेन करून द्यायची आहे गाडी. ओ माय गॉड, इगतपुरी म्हणजे पावसासाठी एकदम. ओ माय गॉड. तर इगतपुरी म्हणजे पावसासाठी एकदम फेमस ठिकाणी, जिथे पाऊस पडतो म्हणजे पडतोच. नाशिकमध्ये कुठेच नाही. आपल्याकडे ऊन पडतं आणि इकडे पाऊस. जर पावसाचा फील घ्यायचा असेल छानपैकी, मस्त इगतपुरीला या. हो ना, केलं मस्त ना. तर कधीच बघितलं नव्हतं, आज बघून झालं आमचं. म्यानमार गेट खूप सुंदर दिसतंय, बघू शकता. चला. पाऊस आता आहे. बरं ना, आमचं कसं छान बघून झालं. असं चिंता आलं, बघून झालं, फोटो काढता आले. आता बघू शकता इतका पाऊस आता आहे. आता मस्त चहा वगैरे कुठे सगळे घेणार, कारण एवढ्या पावसात मस्त चहा आणि भजी बिजी अशी ना, इतकं भारी वाटते ना. हा, ही धम्मगिरी आहे ना. पण इकडे आपल्याला नाही करायची, सगळी मध्ये धम्मगिरी. गणपती गाव. जसं याच्यातलं दमनला आलं असं कुठेतरी. मोठं शहर आहे आपलं. पावसाळ्यात बघू शकता किती जोरात. एकदम थांबली आता कॉफी वगैरे पिणार. किती पाऊस ना यार. यारा इकडे बघ. यार इकडे बघ. यार इथे कॉफी. कॉफी मध्ये बिस्किट.
जेवायचं काय? तर इथे बघू शकता किती छान व्ह्यू आहे आणि इथे मस्त चटणी रसनाची आणि चपाती असं खातोय. केला आवडली तुला? तर इथे आमची छोटीशी पिकनिक झालेली आहे. कियारा, वैभव, मी आणि विहांत स्कूलला होता. तर त्याच्यामुळे आम्ही ना गाडीतच जेवलो. डबा घेऊन आली होती मी, कारण बाहेर इतका पाऊस येत होता ना, कुठेच बसून खायचं असं म्हणजे कुठेच नाही. तर वैभव तर बोलले होते चल हॉटेलला जाऊ जेवण करू, पण माझं नव्हतं. मी कशी डाएट करते, तर त्याच्यामुळे मी जास्त हॉटेलिंग अवॉइडच करते आणि घरूनच डबा वगैरे घेते. तर मस्त खाऊन झालं आणि आता निघालो नाशिककडे. इतका सुंदर व्ह्यू होता ना, तुमच्यासोबत शेअर केला. छोटीशी पिकनिक कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की या. म्यानमार गेटला खूपच छान आहे मुलांना घेऊन सुट्टीच्या दिवशी. भारी एकदम गार्डन वगैरे. तर चला व्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तेच मी पुढे काही फोटोज टाकेल ते बघा.